एफडी आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा सावजी भोजन को लेकर की गई टिप्पणी के विरोध में बुधवार शाम हलवा समाज युवा संगठन के नेतृत्व में गोलीबार चौक पर जोरदार आंदोलन किया गया। प्रदर्शनकारियों ने तुकाराम मुंडे के खिलाफ नारेबाजी करते हुए उनकी टिप्पणी वापस लेने और सार्वजनिक रूप से माफी मांगने की मांग की। प्रदर्शन के दौरान वक्ताओं ने कहा कि सावजी भोजन और उनसे जुड़ा व्यवसाय हलवा समाज की पारंपरिक पहचान है तथा हजारों परिवारों की आजीविका का आधार है। ऐसी टिप्पणियों से समाज की छवि धूमिल होती है और व्यवसाय प्रभावित होता है। संगठन ने माफी मांगने की बात कही तथा माफी न मांगने पर तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी है। हे एक IAS अधिकारी असून यांनी हा सावजी समाजाबद्दल जे शब्द वापरले, हा सावजी हा हलवा समाज आहे आणि हा सावजी म्हटलं तर आपलं घरलग आणि आपल्या घरून पुरा आपला हे बनवतो, मसाला बनवतो आणि लोकांना जेवण चारतो आपल्या सावजी भोजनालयामध्ये। आणि तुकाराम मुंडे यांनी वक्तव्य केलं की तुम्ही सावजी खाल तर 1 महिना ॲडमिट राहाल। मला हा तुकाराम मुंडेंना विचारायचं आहे की तुम्ही कधी गोळीबार चौकला कधी जुनी मंगळवेढला सावजी खायला आले का? तुम्हाला सावजी काय आहे हे माहीत आहे का? सावजी हा आमचा व्यवसाय आहे, सावजी हा आमचा घरगुती व्यवसाय होतो आणि या ठिकाणी गोळीबार चौक तुम्ही गांजा गेट चौक जुनी मंगळवारी तुम्ही इथं पहा, हा ठिकाणी घरोघरी सावजी चालतं आणि आमच्या आई बहिणी इथं आमच्या सावजी चालवतात, ते स्वयंपाक बनवतात, तो स्वयंपाक लोकांना चारतो आम्ही घरगुती जेवण देतो। आणि हा तुकाराम मुंडे आमच्या हलवा युवा संघटनेतर्फे आणि हलवा समाजाची यांनी माफी मागावी आणि या तुकाराम मुंडेंनी जे समाजाचा वक्तव्य त्यांनी हे केलं आहे त्यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, नाही तर आम्ही त्यांचा विरोधात तीव्र आंदोलनाची चेतावणी त्यांना देतो। याच्यामध्ये कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याला आम्हाला असं वाटतं, कारण की आमचा सावजी हा जेवण त्यांचा जन्मसुद्धा नसन झालेला तेव्हापासून हा आमच्या समाजाचं जेवण आहे। आणि यांना अगर वाटत असेल तर त्यांनी यावं गोळीबार चौकात आणि सावजीचं जेवण आम्ही आमच्या घरी चारतो त्यांना, तर त्यांनी जेवण करून जावं आणि कुठे ते ॲडमिट होतात आम्हाला त्यांनी दाखवावं। आणि एवढे लोक आणि हे सांगतात आम्हाला, यांचे IAS अधिकारी स्वतः इथे येऊन जेवण करून जातात गोळीबार चौकला। काही तक्रार करणार आहे? आता पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार करायला जाणार आहे। तुकारामजी मुंडे यांच्या हा ज्या वक्तव्याबद्दल संपूर्ण सावजी समाज ना सावजी भोजनालय तरी हा सर्व पूर्ण समाज हा तुकाराम मुंडेचा निषेध करतो। तुकाराम मुंडे हे खूप विद्वान व्यक्ती आहे, परंतु त्यांनी हा वक्तव्य कोणत्या मुद्द्यावर दिला त्यांच्या आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे। आणि सावजी हा फक्त नॉनव्हेज पुरता नाही आहे, हा सावजी समाज आपल्या घरगुती जेवणासाठी प्रसिद्ध आहे, जो रिअल फूड जो वापरतो यात कुठलाही मिसळ हा राहत नाही, जो वारंवार बनवता येत नाही, जो एकदा जो बनला त्यावरच आम्ही नियंत्रण ठेवून हा सावजी समाजाचा जो हे आहे जे व्यंजन त्याच्यावर आम्ही हे करतो। आणि तुकाराम मुंडे यांना सद्बुद्धी यावं, हलवा समाजाच्या कोणत्याही सावजी व्यंजनवर त्यांनी अशा वक्तव्य पुन्हा न करावं आणि या शब्दाची माफी मागावी असा मी निषेध करतो। शब्द